मुलाची आहे ना, काय बोलतात नाही काय बोलतात हो म्हणून कन्फर्म करण्यासाठी. कोण आल्यात कोण आल्यात ओळख द्यायची आल्यात ना तरच गजर होईल तुझा. ओळख दे तर तुझा गजर होईल. कोण आले कोणीच हा कोण आले ओळख द्यायची. असंच केलायचे का तुला, असंच फिरत राहायचं का तुला, बोल असंच फिरत राहायचं का तुला, नाही ना. ओळख आले त्याची ओळख द्यायची. देणार का ओळख, खेळायचे तुला खेळायचे ओळख दे वीर कंगना आलेस ना तू ओळख देणार आहेस का, बोल कोण आलं मला विचारा. ओळख देणार का, हा देणार. ओळख देणार असतील तर बोला. बंधनात राहायचं नाही कोणाच्या. बंधनात राहायचे का तुला, हा बोल बंधनात राहायचे. मग सांगणार आम्हाला कोण आले. ओळख देणार का, वाग्याला बोलू आपल्या. आत्महत्याला वाघेला जवळ बोलू आनंदाने आलेत ना. हा जो गजर घेतलाय यामध्ये तुम्ही आनंदाने आलेत ना. मग माऊली सांग, हा जोगमार परिवाराचा आम्ही जो जागरण कोण केला हा परिपूर्ण आहे का, परिवार सर्व बसलाय का, हा बसलाय ना. मग आनंदाने त्याचा उद्धार करणार का, कोणी अपूर्ण आहे पूर्ण आहे काय आहे ना, पूर्ण काय कमी. हा तुझा मानपान भेटला तुला, हा मग आता पुढचं मार्ग देणार आम्हाला, हा देणार ना. तू कोण आहे आई, गाव पांढरे आले ना. मग हा शिवार तू सांभाळ करून देशील ना. दे भांडारा हातात बाग, तुझ्या नावाचा भांडारा द्यायचा आणि या कुलाचा या गावाचा उद्धार झाला पाहिजे.
देणार ना? आनंदाने उद्धार करू. तानव दानव माऊली, जेव्हा आमची तुमची गरज लागेल आम्ही बोलवणी करू. माऊली येणार का? येणार ना? आनंदाने. मग हा परिवार पूर्ण झाला ना आता? काय नाही ना कमी? मग करा उद्धार तुमच्या नावाचा. आनंदाने स्थानव बोला. सांगणार का आम्हाला कोण आहेत? कोण यांच्या घरचं? किती वेळा आला आतापर्यंत? हा नाही, पण तिला त्रास झालेले आधी तिला त्रास झालेला आहे आणि तिची बांधणी केलेली वचनात आहे. कोणत्या तरी ती जी सावली येते ना ती वचनात आहे. पहिल्यांदा आलंय ना, आपलं पूर्ण मोकळं करून घेऊ. हा बाई घार डोंगराची हवा ओळख द्यायची कोण आले? असंच खेळत नाही राहायचं. ओळख देणार का? ओळख देणार का? असंच केलायचे तुम्हाला? हा आम्हाला बोला, असंच केलायचे का तुम्हाला? असंच केलायचे का? दे बंडर त्यांना ओळख द्यायची आम्हाला. आम्ही द्यायची आधी तुम्ही द्यायची ओळख. का देवारे आल्यात तुम्ही इथं? द्या बंडर हातात. आहे का ओळख तुम्हाला? तुमची ओळख तुम्हाला आहे? असंच खेळायचंय. कोणी आई आहे का त्यांची? तुम्ही यांना 5 वर्षापूर्वी त्रास झालेले, एकदा 5 वर्षापूर्वी एकदा त्रास झालेले आणि यांच्या वयाच्या 14व्या वर्षी त्यांना देवीचा उंगवण दिला होता का? आठवतं का? 14. आता वय किती आहे? वयाच्या 14व्या वर्षी उंगवण दिला होता का? हा, त्या पूर्ण केल्यात का तुम्ही? हिच्या लग्न करण्यात अडचण येतात का? हा, पण झालं का लग्न कार्य? नाही. छंदांच्या ज्या आहेत ना त्यांचं पहिले काय येडूल्या. माझा माईक क्लिअर करा पहिला का? अगं येडूल्या आम्हाला मुख्य राहायचे असं तुम्हाला ओळख द्यायची. आम्हाला ओळख द्या. चला, पूर्ण ओळख द्यायची. काय काय मागण्या करते येडूल्या व काय काय मागण्या केस मागडा का त्यांचं? ओळख द्यायची का नाही द्यायची तुम्हाला? असंच खेळत राहायचं का? असंच खेळत राहायचं का? सोडा, तुम्ही जा बाजूला. तुम्हाला असंच खेळायचं का? असंच खेळायचं का? सोबतीला कोण आणलंय तुम्ही? वर बघायचं. सोबतीला कोण आणलंय का तुम्ही? हा, सोबतीला आलंय का कोणी? आलंय ना सोबतीला? हा, त्याला ठेवायचं का पाठवायचं माग? हा, ठेवू का पाठवू? हा, कोण आहे सोबतीला? स्थिर रूपात आम्हाला सांगायचं, आधी ओळख द्यायची. सोबतीला कोणी आणलाय त्याला ठेवायचं का पाठवायचं? हा, बोला लवकर.
सांगणार का सांग पाठवू त्याला बाहेर सोबतीला त्याला बाहेर पाठवू हा पाठवू का नको ज्याला घेऊन आले त्याला सोबतीला आहे त्याला ठेवू का की जाऊ दे हा बोल महाराज विचारा सोबतीला आला त्याला जाऊ दे का राहू दे हा मला नाव सांगाल का हा अजून कळतंय का तुम्हाला बोला पटापट त्यांचं नाव लिहून ठेवा का वाघोबाचं घ्या आधी. हर हर वाजला वाजला समोर बोलून फिराला बोला फटाफट बोला कोण आला बोला कोण सोबतीला कोण आहे बोला बोला फटाफट बोला बोला नाव सांगा तुम्हाला बोला बोला लवकर नाव सांगा का तुमचा बोला लवकर लवकर आनंदात आले ना नाव सांगा तुमचा कोण आहे बोला कोणला आणलाय ते नाव सांगा फटाफट बोला भाऊ झाडाला मोकळा करा बोला फटाफट सोबतीला कोण आहे सोबतीला कोण एक बार गेली सोबतीची पाठीवरची अवघड गुंड्याचा खेळ
जशी आले जागेवर जरा ठोळ ठोळ सोबतीची कोण गेले मैत्रीण कोणी बाप सोबतीला घेऊन आले बाहेर कुठं गेली होती हा अगं सातनी बहिणी आठवा गाणं अगं सातनी बहिणी आठवा गाणं गाणं खेळत या मध्ये आनंदाने यायचे का तुला का जागेवर जायचंय बोल हिच्या जोडीची कोणी पोरगी वारले का? तुमच्या 4 घरांच्यातली कोणी पोरगी वारले का? जिथं घर आहे तिथं कमी वाद वारले का? आणि साप चावून अजून कोण गेलाय? यांच्याच याच्यात आत्महत्या केली नाही ते नाही, साप चावून ती बाहेर शिकायला होती. हा त्यांना ते लागू झाले बाहेरचं. यांना साथी आश्रमचं आहे, पण साथी आश्रम पुढे घ्यायच्या आधी त्यांना जे लागलेले एक कमी वयात व्यक्ती ह्या व्यक्तीच्या 4 घरांच्या आसपासची, आणि जिथं ती थोड्या वर्षासाठी थोड्या महिन्यासाठी शिकायला गेली होती तिथं कोणी आत्महत्या केली ती तुम्हाला माहिती आहे का? पण तिथं कोणी यांच्या ज्याच्यातली व्यक्ती वारली होती का माहिती आहे का? हा एक यांच्या जवळ एक सावली येते, ती बाहेरची सावली आहे. एक व्यक्ती येते ना, ती तुमच्या जी घर आहेत ना त्याच्यातली कमी वयातली व्यक्ती माहिती आहे कोण गेले? तुमच्या ह्याच्यातली विचारा ना तिथून. यांच्या ह्याच लेवलची व्यक्ती कोण वारली होती माहिती आहे का? हा कोणाची होती ती? हा बोला, नुसता केलं पाहिजे. हा तुमची मुलगी वारली होती, ती स्वप्नात कोणाला येते का आता? हा पण स्वप्नात कोणाच्या येते का आता? हा का ना जेव्हा चालू झालं ना तिच्याबरोबर एक जिथे राहायची तिथली आणि एक इथली एक, त्या दोन्ही गोष्टी आल्यात. पण त्यांच्याकडे साथी आसरा आहे, त्या साथी आसरा जवळच्या फेरीमध्ये त्या येतात.
ती येऊन रडते आणि मागची पायरी आहे ना तुमची जी मागच्या अंगात जी पायरी आहे म्हणजे जी जागा आहे त्या जागेमध्ये दाखवते ती आणि अचानक घटना घडलेली ती ही तिच्या सोबत असायची का? नाही तेव्हा नव्हतीच ना, तेव्हा लग्न नव्हतं यांचं. नाही 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 पण ती त्याच्यामध्ये फिरते का ही तिथं? कारण तिचा जीव अटकला आणि ती स्वप्नामध्ये येते आज पण कोणाच्या रात्री झोपेमध्ये दचकवते तुमच्या घरात यायचा नाही. तिचं नाव सांगा मला काय होतं कोणाचं? तिचं? मोदीचं. हा. अनिता. हम्म. तिचा अनिता होता आणि आई वारली आमची, बाबा वारले. जाणार का थांबणार आहे? हा त्या रूपाला मी पुढे घेणार. तुझ्या रूपाला येशील तर येशील, तुझ्या रूपाने येशील, तुझ्या रूपाने येशील त्या रूपाला मी पूर्ण घेणार. बोल तुझ्या रूपाला येते का त्या रूपाला येते? जे आलंय त्याला बाजूला करायचं आणि आनंदाने यायचं. करशील? नाही जाणार का तू? वावर आहे त्या वावरावर घे साप बहिणीचा घ्या. बाई माझ्या सजनी सजनी मामुल्या गात उतरली यायचं का जायचंय तुम्हाला? बोला लवकर. यायचं का जायचंय स्थानावर? ते कालवेरी गवसवाची आई माझी काळाई बैरी, गवसवाची आई माझी काळाई बैरी, हे गोंधळाला आली ग माझी काळी. दाखवायचं कुठं बसले तू ज्या रूपाची असते ती सर्व बाजूला सारायचं, सोबतीला नाही राहायचं. चल दाखव रूप आता तुझं. रूपाची ग माझ्या हाय काळी, रूपाची ग हाय परिवार तुमचा पूर्ण नाही. यामध्ये एक गोष्ट अपूर्ण आहे. अपूर्ण आहे, अपूर्ण आहे ना? हा पूर्ण करायचं का? लिहून ठेवा का अपूर्ण मी सांगेल तुम्हाला. चाल रूपामध्ये अपूर्ण आहे ना तुझं? एक सोबतीला अपूर्ण आहे ना?
कोण आहे पूर्ण? तू कोण आले मग सांगा पूर्ण कोण आहे आता? हा आहे ना पूर्ण? पूर्ण आहे का? बघ याला मी झाकलं आता रूपामध्ये यायचं. तू काळाचे तू सर्परूपी काळूबाई ग. अगं सर्व रूपी काळूबाई ग आणि चाब्याच्या झाडाखाली ग बाई ग. हे सर्वरूपी काळूबाई ग, आणि चाब्याच्या झाडाखाली ग बाई ग. सर्वरूपी काळूबाई ग, आणि चाब्याच्या झाडाखाली ग बाई ग. सर्वरूपी काळूबाई ग, आणि चाब्याच्या झाडाखाली ग बाई ग. जो जोडीदार आहे तुझा ती जोडीदारीने तिलाही मान पहिला दिला जाईल. ओळख देशील तू कोण आले बसल्या देवानी स्वरूपामध्ये ये ना मग. हे डोंगर झाडी त्यांना गिर बनत कोण बाई उभी ग. हे डोंगर झाडी त्यांना गिर बनत कोण बाई उभी ग. कोण बाई उभी ग गही ग मनाची काळी आहे का तू देवारी? देवारी आहे ना? कुठे बसले मग? दाखव कुठे बसले? कुठे बसले? तू साऊंड काफी बसा जोडीदार आहे का तुझा सोबतीला? हा दादा तो साऊंड दाखव कुठे बसले आता? सोबतीला आहे का? आहे का माऊली? हा बाकी इड्या पिड्या सोडली आता. घे कालबैरीचं परत. अशी डोंगरी तू बसली आई कुलाची स्वामिनी. डोंगरी तू बसली माझी कुलाची स्वामिनी. हे डोंगर चालली ना माझी काळी. आहे का देवारी? दाखव कुठे दाखव. ओळख द्यायची ताल नाही करायचं. ओळख द्यायची कुठे बसले दाखव. बस देवारी कुठे बसले का तू? कोणत्या कधी बसले? ओळख द्यायची उचलून द्यायचं मला कोणत्या रुपये येते. मग जोडीदार मी सांगेल कोण होता तो. दे ओळख तुझी उचलून द्यायची. कोणतं माहितीये का? जे आपण हे करतो ना गेनमाल त्यामध्ये काय बोलतोय ओळख तुझी. हॅलो 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 ओळख तुझी. काय पडलं का वडी? उचला वरती तेव्हा बघ. काय कमी आहे का या देवारी? काय कमी आहे का तुझ्या? हा पूर्ण आहे का? दे ओळख तुझी कुठे बसलेस दाखव. हे कालबैरीचं गाणं. बाई आली ग आली माझी काळवई आली. तो नसला तरी ओळख दे. मग त्याची ओळख मी सगळ्यांना देईल कोण होता कोण नाही. देणार का ओळख तुझी? कुठे बसले दाखव चल आम्हाला आता. दाखव प्रजेला तू कुठे आहेस.
दाखव. महाराज ताक सारखा करा. देणार का ओळख? जोगमार्गे परिवार हा जो जागरण कोंड मांडलाय याच्या आधी तुम्ही जागरण कोंड मांडला होता का? मांडला होता. देव पूर्ण आहेत का तुमचं? देवळात काय होतं का माहितीये कोणाला? नाही ना. कारण ज्या रूपामध्ये तिला दोन आली होती झाली, आता मेन रूपात आली. तुला फक्त मला विचारायचे, जोडीदार आहे का तुझा? जोडीदार आहे का देवारी? हा आहे का? देवळात कुठं बसले दाखव. तू जर आलेस तर दाखव ओळख. आम्हाला तुझी ओळख द्यायची. फिरू नको. जो काय असेल त्याचा मान दिला जाईल. ज्या कुलाला ज्याची ओळख नाही त्याचाही मान दिला जाईल. हा ओळख देशील तर दे सर पूर्वी काल हक मारून दमले ग दाई दिशा घुमले ग जाऊन गडा तू कर ग माझे माय गडा गडा बोल ग काळू बाय माझे माय गडा गडा बोल ग काळू अशी राग जाऊ नको अशी बांधाला जाऊन बसू नको अग धावत नाही ना तू ग सर्पच्या रूपात धावत नाही ना तू ग सर्पच्या रूपात धावत नाही ना तू ग सर्पच्या रूपात धावत नाही ना तू सर्पच्या रूपात धावत नाही ना तू ग सर्पच्या रूपात धावत नाही ना तू ग सर्पच्या रूपात कोण आले सांगायचं आम्हाला. आपण कोण आल्या सांगायचं. कोण आल्यात? कोण आल्यात? हा बोला. कोण आल्यात? या कुलाच्या उताराला आल्यात ना तुम्ही? हा आल्यात ना उताराला? मग कोण आल्यात? देवळात तुझी तरच तुझ्या जोडीदाराची मी ओळख देईल. कोण आल्या सांगायचं. हॅलो हॅलो कोण आल्यात ओळख द्या. देणार का? तुला तुझा मानपण पाहिजे का नको? हवंय ना? जोडीदाराचं पण देऊ ना मी मानपण. मग आपण कोण आल्यात ओळख देणार? हा देणार का? देणार ना? मग मी जोडीदाराची ओळख देणार. कोणाला नसेल त्याची. तुम्ही देणार का ओळख? कोण आल्या सांगाल. या वस्तीमध्ये या जागेमध्ये तुमचं स्थान आहे का? आहे का? दाखवणार आम्हाला कुठं स्थान आहे. गॅसवर पूर्वीचं चल दाखव कुठं स्थान आहे तुझं. रूपी काळो बाई ग आली लिंबणीच्या झाडा खाली ग बाई ग या जागेमध्ये कुठं स्थान आहे का? तू कुठं स्थान घ्यायची, कुठं फिरायची आम्हाला दाखवणार का ओळख? दाखवणार? हा दाखवणार का कुठं फिरायची त्या जागेमध्ये? दाखवणार का? आनंदाने आलेत ना तुम्ही? मग आनंदाने आम्हाला जागेची ओळख द्या. कुठं फिरायची आणि कुठं स्थान घेतलंय. मग कुलदेवतांमध्ये आम्हाला ओळख द्या. दाखवा चला घ्या. असं रिंगण माराला आई खेळाया निघाली असं रिंगण माराला आई खेळाया निघाली दाखवलं का आम्हाला? नावाची ग तू गाय सर्व रूपी
माऊली आम्हाला मूळ स्थानाची ओळख देणार का? या शिवारावर या गावामध्ये किंवा या जागेमध्ये कुठं आहे ओळख देणार का? हा चल ओळख द्या आम्हाला. महाराज ओळख द्यायची आता. तिचं स्थान कुठे आहे आणि तिचं हे कुठे आहे? चल. नावाची नहाय तू नहाय सरपरानी नावाची सांगाल का कुठे आहेत तुम्ही? बसल्यात का देवारी? कुठे बसल्यात दाखव. महाराज सारखं टाक मांडा दाखवायचं आम्हाला, मग आम्ही जोडीदाराची ओळख देऊ. या देवारी कुठे बसल्यात दाखवणार का आम्हाला? चल माऊली तुझं कुठं स्थान आहे आम्हाला दाखव. या शिवारात या गावामध्ये किंवा या जागेमध्ये आहे का तुझं स्थान? आहे का तुझं स्थान? देव ओळख. चल घ्या. चंद्र सूर्य एक रूप झाला चंद्र सूर्य तारा एक रूप झाला हे अंधाराच्या वळीला माझी नागदेवी आली अंधाराच्या वळीला माझी नागदेवी आली हे अंधाराच्या रूपात माझी नागदेवी आली अंधाराच्या रूपात माझी नागदेवी आली नुसतं खेळायचं नाही. दाखवणार का? बसल्यात का देवारी? मार्ग मोकळे गेल्यात. या देवारी बसल्यात का तुम्ही? बसल्यात? दाखव कुठे बसल्यात. माऊली तुम्ही दाखवाल का कुठे बसल्यात? या देवारी बसल्यात का शिवारी बसल्यात? स्थान दाखवणार तुमचं? दाखवणार का आम्हाला? दाखवणार का स्थान? बोला महाराज. या इथं विचारा स्थान दाखवणार का? कुठे आहे तुझं? सर्परूपामध्ये जिथं तू बसते फिरते ते स्थान दाखवणार का? खेळत खेळत दाखवणार आम्हाला स्थान? दाखवणार का? कुठं खेळता तुम्ही जाता? या बालकाचं पहिले रक्षण मग कुलाचं रक्षण. बालकाचं कुलाचं रक्षण ते करून देशील ना? मग दाखव. दाखवा. उठवा जण. एक जण करून दिली. उभं करा. ओळख द्यायची आम्हाला कुठं बसल्यात त्या. नुसतं खेळायचं नाही. करा उभं. देणार ते ओळख. देणार का ओळख? दाखव कुठे आहेत. मग जोडीदाराची ओळख देईल. बसल्यात का देवारी? कोणत्या रूपात बसल्यात? महाराज विचारा कोणत्या रूपात बसल्यात? पुढची झाडं आम्हाला खेळवायची आहेत. आनंदाने खेळायचे आहेत. कोणत्या रूपात बसल्यात विचारा. वयस्कर मंडळी कोण आहे? या कुलाची वयस्कर मंडळी तुम्ही आहे. अजून हा देवारा तुमचा पूर्ण आहे का? या देवाऱ्यामध्ये पूर्ण आहे का? पूर्ण कोणी जोडीदार काय होता का? नाही माहिती का? माऊली होता का? होता? आहे का तो देवारी? हा आहे? सांगायचं आम्हाला. नुसतं खेळायचं नाही. ताल नाही करायचं. घ्या सर पुरपी. सापाच्या झाडाखाली मुंबरामध्ये उभ्या सापाच्या झाडाखाली गोड्या उभ्या हे दागिना रूपात माझी आई माऊली दागिना रूपात माझी आई माऊली दागिना रूपात माझी आई माऊली
माझी आई माऊली, हे माझी नवस माझी आई माऊली. आम्हाला तुझं स्थान दाखव कुठे या शिवारात या गावात दाखवणार का? तू या शिवारामध्ये जागेमध्ये कुठं भ्रमंती करते ती जागा दाखवणार आम्हाला? दाखवणार आहे का ती जागा तुझी इथं? त्या स्थानावर तू जिथं बसले ती आहे का? दाखवणार का? बोला. द्या महाराज, चल दाखव. मग मी पुढचा उलगाडा करील काय आहे ते. साठाच्या झाडाखाली देवी उभी, साठाच्या झाडाखाली ही देवी उभी, हे बांधाचा राव माझी आई माऊली, बांधाचा राव माझी आई माऊली, बांधाचा राव माझी आई माऊली. हो, तिला थांबव जरा, थांबव. तिला थांबवा. माऊली, या झाडाचं घरदार या कुल मला मोकळं करायचे. 50 वर्ष 60 वर्षापूर्वी जिथं तू बसली होती, जिथं फिरायची, ज्या जागेवर बसली ती जागा आम्हाला दाखवणार का? दाखवणार का? आम्ही पूर्ण झाड घर पूर्ण मोकळं करून दाखवील. एक मधली रस्ता सोडाव, मधून रस्ता सोडाय. बघ माऊली, भंडारा त्या माऊलीच्या हातात. चल दे भंडारा. ज्या जागेमध्ये फिरले बसले ती जागेची ओळख दे. पूर्ण घरदार कुल आम्ही मोकळं करून देऊ. द्या रस्ता मोकळं. चला घ्या. करवंदी जाळी तर डोंगर झाडी तर कोण गाई बसली ग, झाडा म्हणा घेण्या रूपात काळबाई बसली ग. करवंदी जाळी तर झाडा म्हणा घेण्या रूपात काळबाई बसली ग. सगळे जाऊ नका, 2-3 जण जा. कुठे जाते ते फक्त ओळख घेऊ आपण. घ्या गाडी. सर्परूपी सर्परूपी कालबाई, हे सर्परूपी काळबाई ग, आली चाफ्याच्या झाडा खाली ग बाई ग. सर्परूपी काळबाई ग, ही चाफ्याच्या झाडा खाली ग बाई ग. सर्परूपी काळबाई ग, आली चाफ्याच्या झाडा खाली ग बाई ग. सर्परूपी काळबाई ग, आली चाफ्याच्या झाडा खाली ग बाई ग. कोणत्या रूपाच्या? कालिका. तुमचा रूप कोणता आहे? कालिका. कालिका. तुमचा कोणता रूप आहे भाऊली? कालिका. आणि कोणत्या रूपाच्या? सर्परूपी. कोणत्या? कोणत्या? सर्परूपी.
या जागेत कशासाठी आल्यात माऊली हो? या जागेत कशासाठी आल्यात? इकडेच इकडे तिकडनं जरा मोबाईलची फ्लॅश मार रे. रक्षण करायला रक्षण करायला हॅलो माऊली इथं काय आहे? सांगा आम्हाला इथं काय आहे? इथं काय आम्हाला सांगायला काय बघू? गुप्त काय सांगा, गुप्त काय आहे? काय गुप्त माऊली बोला. सांगायला उत्तर पुरा स्थानाची ओळख द्या, स्थानाची ओळख द्या. कुठलं मुद्दे बोला. 50 वर्षापूर्वी 50 वर्ष कोणत्या रूपाची? हा? या जागेमध्ये काय गुपित आहे का? कुठल्या रूपात फिरायची? माऊली तुम्ही कोणत्या रूपात फिरायच्या? कोणत्या रूपात फिरायच्या तुम्ही? सांगा मला कोणत्या रूपाच्या फिरायच्या तुम्ही? सांगा मला. माऊली बोला, इथं कुठल्या रूपात फिरायचं तुम्ही? तुमची ओळख दाखवा. गुप्त आहे का? माऊली इथं काय गुपित आहे का? नाव सांगा, नाव सांगा द्या. काय सांगा मला. काय नाव सांगा बोला. हा सोन्याची बोला. हा बोला. बोला बोला. या रत्नागर घ्या. चला चला आपलं बोला रत्नागिरी चला तुमच्या. चला गट आपल्याकडे. चला माऊली चला. सोडा भांडारा चला रत्नागिरी जाऊ द्या तुमच्या. रत्नागिरी चला. कोणाच्या जागेवर गेले होतं झाड? कोण येत? ज्या जागेवर गेलं ते कोण येतं घरातलं तिथलं? हा त्या जागेचं काय इतिहास तिथं माहिती का तुम्हाला? जी झाडं गेलती काय आहे तिथं माहिती का? अजून वयस्कर कोण आहे? ऐका, जशी सापरूपणी आली सरपूरपणी तशी त्या जागेमध्ये भरपूर वर्षापूर्वी साप फिरायचं का? द माईक इकडे इकडे घ्या, तुम्ही घ्या माईक घ्या. जे ही झाडं गेली होती कोणतं गाणी महाराज? सरपरूपाने त्या स्थानावर गेली होती ज्या स्थानावर तिथं जुना साप फिरायचा का? पण काय आहे तिथं मग? काय हो? काय काय तिथं म्हणजे काय अंश आहे तिथं? कशासाठी ती फिरते का माहिती का तुम्हाला? ती घरायची नाही, ते नाही, ते मी सांगलेले, ते मी 2-3 जणांना सांगितलं होतं, ते नाही. मी आता मेन मुद्दे येतोय.
मला सांगा, जी झाडं गेली तिथं जुना साप फिरायचा त्या घरातली जी व्यक्ती राहत्यात ती वरून खाली आली का खालून वर गेली? म्हणजे प्रगती झाली का खाली खाली आली? कारण किती घर आहेत तिथली, कोणाकोणाची आहेत? अजून अजून आमचंच कुटुंब आहे 4 जण. हा, प्रगती झाली का खाली खाली आली? कोणाचं कोणाला पटतंय तिथं? नाही. कारण का? ज्या माऊलीने तिथं नेलंय, मी एकच अँगल सांगलेली फक्त, दुसरा अँगल माहिती तुम्हाला काय? तिथं तिथं पूर्वज कोणत्या रूपाने पूजा करायची आहे? महाराज गाणी कोणतं बोललं होतं? हिरवा नाही, चाफ्याच्या झाडाखाली काय गाणी बोला, 1-2 कवड. हा अग सर्वरूपी काळबाई ग आली चाब्याच्या झाडाखाली ग बाई ग सर्वरूपी काळबाई. तिथं चाफ्याचा झाड होता का जुना? हा जुना, आता नवीन असेल, जुना होता का? जुना सुद्धा मग तिथं इतिहास काय तुम्हाला माहितीये का? मी शॉर्टकटने 2 गोष्टी सांगलेले. हे झाड पहिल्यांदाच केलंय का? हो. हा, मग हा झाड गेला तिथं, हे झाड गेलं तिथं, पण काय आहे तिथं नाही माहिती. कारण ह्या कुळाशी त्याचा संबंध येतो, त्या कुळाशी त्याचा संबंध येतो. मग माऊली आनंदाने तिथला रस्ता मोकळा करून देणार का? आनंदाने तिथले मार्ग मोकळा करून देणार का? बघा, आम्ही मदतीने मोकळं करून देईल. त्या कुलाचं काय, तुमचं काय कमी जास्त काय आहे का तिथं? मानपान चुकलं तुमचं, काय झालंय का? काय झालंय सांगायचं आम्हाला. काय तसं चालेल? हा, पूजा होत नाही तिथं. पूजा करता का तुम्ही तिथं? कसली पहिले म्हातारा करायचं का काय तिथं? हा, काय तिथं कशी करता? हा, मग तेच बोलतो, मला ओळख करायची. नारळ होता ते काय तुम्हाला माहितीये का? हा माऊली, जर तुम्ही आले तर त्या स्थानाला तुम्हाला काय मानपान लागेल? रोज दिवाबत्ती. रोज दिवाबत्ती कोणाला करायची माहिती का तुम्हाला? म्हातारा काय करतात हे तरी माहिती का तिथं? हा, तुमचं पूर्वज काय करायचं माहिती तुम्हाला? माऊली, तिथं तुझं मानपान केलं पाहिजे, बरोबर आहे. मग यांना ओळख द्यायची का नाही द्यायची आधीच? हा, अज्ञान मालक आहे, त्याला माहित नाही. कोणत्या रूपाने तुम्ही बसला तिथं? कोणत्या रूपाने? लक्ष्मी रूपाने. पण तू लक्ष्मी रूपाने आता स्थिर आहे का तिथं? आहे का लक्ष्मी स्थिर तिथं तुमची? किती नुकसान झालं तुमचं? किती झालं? तुमची लक्ष्मी थांबली का? जे असेल ते बोलायचं. आपल्या लक्ष्मी थांबली पाहिजे का नको? प्रत्येकाचं नुकसान नुकसान नुकसान. कर्जात असेल पण वाढलं नाही तर का? ती जी लक्ष्मी बसली ती नाराज झाली. आता लक्ष्मी कोणत्या रूपाची आहे त्याची ओळख मी देईल. महाराज यांचं नाव लिहायचं, जे झाड खेळतंय ते पहिल्यांदाच खेळतंय ना. मग आपण ओळख दिल्यानंतर नुसतं ते 4 घरांचं नाहीये, पण 4 घरा असल्यामुळे ते पूर्ण गावाचं असेल किंवा कुटुंबाचं असेल त्याची ओळख मी तुम्हाला देईलच. माऊली, जर दिवाबत्ती केली, मानपान केला, जसं शक्य होईल तसं, तर पुढचं या कुलाचं, या घराचं, या गावाचं आणि या लेकरांचं मार्ग मोकळं करून देणार का? हा, देणार का? झाली असेल चूक भूल, तुझं मानपान जर केलं, साधं बोलत जे का असेल तुला काय हवंय तिथं जागेवर, हा, दिवाबत्ती पाहिजे फक्त, बाकी काय नको. जसं शक्य होईल तसं आपण करू. ती रोज बोलते. माऊली, जसं शक्य होईल तसं देऊ का? नाही, रोज पाहिजे. लिहून ठेव, मी तिची ओळख देतो काय असेल. हा, पण माऊली जर केली तर पुढचा मार्ग देणार का आम्हाला? हा, लक्ष्मी रूपात तू आहेस, तशी लक्ष्मी रूपात राहशील का? त्या जागेला स्थिर राहशील का? हा, खंडित नाही आलं पाहिजे. म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं करायचं. जेवढं होईल तेवढं आम्ही करू माऊली. कोणी असल नसल काय वेली
पण तू तुझा मार्ग देशील, आम्ही आमच्या पद्धतीने करू. छोटस एक जर जमलं तर आपण छोटस पत्राचं शेड टाकून तिथे करू, जे शक्य होईल तेवढं करू. पण माऊली, आज जर तुम्ही त्यांचा मार्ग मोकळा, रस्ता मोकळं केलं, किती करायची तर तुमची 4 करायची. मग माऊली देऊ सर्व करून. जशी तू तिथे बसली लक्ष्मी रूपात, तशी या कुलामध्ये लक्ष्मी रूपात बसणार का माऊली? हा, पण जसं तुम्ही फिरता तसं झाडाला फिरतं नाही आणि कुलाला घरालाही नाही फिरतं ठेवायचं. हा महाराज, कोणाला तरी 2 अगरबत्त्या पाठवा तिथं. 10 अगरबत्त्या लावल्या का तिथे? दोन आपला कोणतरी जा. तुमची जेवढी घर आहेत ना, ती वर जायची तर खाली खाली आल्यात. ही लक्ष्मी आहे, ती पिढून पिढीची आहे. त्याची ओळख मी देईल पूर्ण. दे त्यांच्या जाणं कोणाला तरी एकाला जा, एक जण कोणतरी. माऊली, स्थानावर जाणार का आता? हा का खेळायची आनंदाने? स्थानावर जाणार का? आरतीचा मान देऊ तुम्हाला. आम्ही तुमचं सगळं मानपान करू. परत तुम्हाला आम्हाला बोलवणी करायची तेव्हा म्हणून आम्ही तुम्हाला आरतीचा मान देत नाही. महाराज ते भंडारा. चला माऊली घ्या, चला आनंदाने स्थानावर जा. आम्हाला तुमची परत गरज लागणार आहे, कारण एका गोष्टीची आम्हाला अजून विचारचे. आनंदाने एकदम स्थानावर जा, आनंदाने. आता मला एक व्यक्ती बोलवा, त्या घरातली जुनी कोणी अजून. मी सगळ्यांनी सांगणार पण थोडक्यात विचारतो. कुठे आहे सासूबाई यांची? घरातलं कोणी आहे का इथं दुसरं? नाही. बाजूची घरा कोणाची आहेत? तिथून सांगलं तर चालेल. आई मला फक्त सांगा, ऐका, ज्या जागेमध्ये ती गेलती त्या जागेमध्ये कसला भास व्हायचा का तुम्हाला? आवाज यायचा का कसला? हा, कसला आवाज यायचा? काय? कोंबड्याच्या पिलांचा आवाज यायचा. आणि अजून काय दाखवायचं तिथे तुम्हाला? मग आता तुमच्या वयानुसार तिथं पिढून पिढीला म्हातारा काय करायचं? ओळख पाहिजे ना त्या जागेची. ऐका, वाजले किती बघा, वाजले किती. तिची जोडीदार सांगू कुठे? एकदम शांत, सगळे बसा शांत, एकदम शांत बसा. बघायचे कुठे जोडीदार? तिची जोडीदार कुठे? ऐकायला आलं का? शांत बसा. वाजले किती? 2:21. रात्रीचे कोंबडा हरवतो. माता एकदम शांत बसा. मी त्यांची ओळख घेऊ, आपण पोलिसीची ओळख घेऊ. बघ माऊली, बोल. कोणतं देवस्थान आहे तिथं? जे कोंबडं हरवलं तिथं देवस्थान कोणतं आहे? हा हा, तुमची जागा आहे का ती? जमीन तुमची आहे, कोंबडा हरवला तुमचाच, ही जागा पण तुमची आहे. मग त्या जागेमध्ये पण काय सांगाल का? कुठे कोंबडा हरवला माहिती तुम्हाला? या दिशेला. काय तिथं? नाही, जुनं गाव होतं. देव होता तिथं, गुप्त देव आहे. भेटला का? कोणाला सापडलाय का? तुमचा म्हातारा पूजा करायचा का? तुमचं म्हातारं. तुमची जमीन आहे का ती? कोणाची जमीन आहे? तुमचीच आहे. मग काय होता तिथं? तिचा जोडीदार येतो. बोलवायचं का त्याला? बोलवा. चला जोडीदार बोलवा. आईला जोशात आलं. आई मला सांगा, जिथं कोंबडा हरवला तिथं कसलं स्थान आहे माहिती तुम्हाला? काय
काय मी काय जोडीदार मी सापल्या मला एक सांगा, तो नाही, ह्या इकडे तो कोंबडा हरवला. तिकडे ना हा मुहाखाली काय बोलता, आहे का तो आता? काय बोलता त्याला? आता नाही घेतला. आता जो कोंबडा हरवला त्या देवाची ओळख आहे तुम्हाला? नाही ना? तो हिचा जोडीदार आहे. कोणाचा आहे? जी देवी आहे ना, जी सर्परूपी फिरते तिचा. आता हरवतो का कोंबडा? नाही हरवणार. ही बांग दिली म्हणजे त्याचा उद्धार झालाय. हा, तर आपण आधी झाडा मोकळी करू ना, मग तिचं करू. गुरुजी मुहाखाली काय बोलता त्याला? त्याचं नाव नाही मला माहिती, पण तिथं आंब्याखाली होता, आंबा होता तिथे. माहित नाही. जो कोंबडा हरवला बघा आता, तुम्ही काय द्यायचे तिथे? तिथं कोंबडा द्यायची. तिथं कापाची का तिथं काही कोंबडा? म्हातारा द्यायचं का? म्हणून तो हरवला ना, त्याचा मान दिला नाही म्हणून हरवलाय. आता कापता का? आता कोण काढलं, आता कोण ट्रेलर सुटायला, आता कोण ऐकलं का? म्हणून ऐका सांगतो, जेव्हा ती कालूबाई आली, ऐका मी सांगतो, कालूबाई आली, तिने तो रस्ता मोकळा केला. म्हणून त्याने काय सांगितला, जर तिची दिवाबत्ती करतो तर माझा मान देशील का नाही देशील? तो कोणाचा जोडीदार आहे? तिचा जोडीदार आहे. त्याला काय लागायचा? कोंबडा. नाही, हिला काय लागायचा? काली तलक. तुमच्या कुळामध्ये काली तलक कोंबडा लागायचा का बायला? देता का तुम्ही? कोणाला देता? तो चेडा बसलाय, चेडा तुमचा. कोण बसलाय? द्याव चेरबाचं गाणं. शरबत या बाया लवकर ये रे लवकर, करे उशीर चुक्याला. शरबत या बाया लवकर ये रे लवकर, करे उशीर चुक्याला. आपल्याला तो ओळख घ्यायची होती. आई, या कुलासाठी सांगतोय, जशी या कुलामध्ये काली तलक आणि कोंबडा द्यायची, तशी तिथं काली तलक आणि तिथं कोंबडा द्यायची. आता देता तुम्ही? त्याला करायचं तर द्या लागायचा. किती कुटुंब आहे तुमचा त्या निगडीत? हा, फार मोठा कुटुंब आहे आमचा. एकच कुटुंब आहे ना तो. कोण शिट्टी वाजवतो? असू दे, असू दे. तिला नुसता आरतीचा मान नाही. हॅलो, हॅलो, इथं नुसती तिला आरती नाही तर तिला काली तलक द्यायची पहिले. आणि तिचा जोडीदार जो बसलाय त्या दिशेला, कुठं हरवला कोंबडा? मग तुम्ही या गोष्टी देता का? त्याचा इतिहास पण सांगेल मी, कुठं बसलाय तो, पण सध्या नाही सांगणार. त्याला कोंबडा किती वर्षाने दिला तुम्ही? 20 वर्ष झालं. मग कोणत्याही घरादाला सुख शांती आहे? नाही. हिला काली तलक देता? नाही. आता 5 वर्ष झाले आजी. त्यांनी एवढा कोंबडा कधी अडवतो का? आता अडवतो का? पाठी अडवतो ना. मग त्याने तुम्हाला ओळख दिली, तुम्ही करणार का नाही करणार? नुसता तो तुमचा 10 घरांचा नाही येतो, पिढून पिढीचा कुटुंबाचा येतो. कुटुंबाचा, त्याची ओळख मी देईल पण ती वेळ आल्यावर देईल. मग आनंदाने ते करणार आहेत का नाही करणार? आधीच सांगा मला. का तो एकाचा नाही, तो तुमच्या पूर्ण कुटुंबाचा आहे. जी सर्परूपी कालूबाईने जी ओळख दिली तीच या कुलामध्ये बसलेले, आणि तिचा जोडीदार तो बसलेले तिथं. हा, त्यांचा पण जन्म तिथूनच आहे. आमच्या तिकडची घरला गेलेत ते. हो, सगळी एकाच याची आहेत. म्हणून तर तिने ओळख दिली ना. ओळख दिली, मग तुम्ही करणार असेल तर पुढचं तिला साकडं घालायला. हा, घालू साकडं? माऊली, आनंदाने तुझी आरती सगळं होईल. पण आता मला सांगा, जुना भगत खेळाचा भाऊ पहिला या घरातली ही कोण आहे? जे जुना भगत आजम पंजा खेळाचा, त्याच्याकडे कालभैरी यायची. कालभैरी तिचा नाही, बाईचा काय संबंध? ही मुलगी आहे तिचा. हा, काय संबंध नाही ना. मग हिचा म्हातारा त्या म्हाताऱ्याचा कोण होता? ही जी बाई खेळते, हिचा त्या म्हाताऱ्याशी काय संबंध नाही? पण काय संबंध होता का? म्हणजे मी सांगतो आई,
ज्याच्या अंगात पहिल्या कालभैरी जुनी वारी यायची, हिच्या कुटुंबातल्या कोणत्या म्हाताऱ्याच्या अंगात यायचा का? नाही माहिती ना? मग सांगतो मी त्याची ओळख. माऊली आहे का तो स्थान इथं? जो आहे तो आहे का इथं का नाहीये? हा सांगायचं आम्हाला, आहे का नाहीये? आहे का? सांगणार का आहे का नाही का? तुझी ओळख देते मला. त्यांना भंडारा दे मागच्या झाडाला, पहिले शांत करा. माऊली तुम्हाला खेळायचे, आनंदाने घ्या कालिकाचं, त्यांना शांत करावं. एक जय काली माता कलकत्या वाली ग तू ग कलकत्या वाली. जय काली माता कलकत्या वाली ग माता कलकत्या वाली. जय काली माता कलकत्या वाली ग तू ग कलकत्या वाली. जय काली माता कलकत्या वाली ग कलकत्या वाली. जय काली माता कलकत्या वाली ग तू ग कलकत्या वाली. जय काली माता कलकत्या वाली ग तू ग कलकत्या वाली. माता कलकत्या वाली ग तू ग कलकत्या वाली. माऊली तालने करायचं, दादाची आल्याने करायची. आले ना आनंदाने खेळायचं, ताल नाही करायचं. झाडाला त्रास नाही झाला पाहिजे. घे अग कलकत्याची काली ग माझी कलकत्याची काली. 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 जय काली माता कलकत्या वाली ग तू ग कलकत्या वाली. जय काली माता कलकत्या काली की अवतार काली की अवतार. 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 काली की अवतार काली का अवतार. काली की अवतार काली की अवतार. काली की अवतार काली की अवतार. काली का अवतार. अपशरतीला कलिकतीला उपशरतीला कलिकतीला शिष्य अगरी भक्ताचा. मी शिष्य अगरी भक्ताचा. शिष्य अगरी भक्ताचा. माऊली जर आनंदाने आल्यात तर माऊली हा परिवार पूर्ण आहे का? काय अपूर्ण नाही ना माऊली? हा मग या कुलाचं रक्षण करणार का? अपूर्ण नाही ना? इथं पूर्ण आहे ना? बघ मग या कुलाचं रक्षण करायचं आनंदाने. मला ते भंडारा बोला काय काय मला पण सांगा ना. मी सांगतो ना, तरी मी आहे ना, शेवटची माझी आहे, मी आहेच. सांगतो काय काय राहिलंय. झाड जुनी असो का नवीन असो, त्यांना जसं शक्ती पाहिजे तशी अजून नाहीये पूर्ण माझ्या याच्याने. माऊली आनंदाने आले ना, आनंदाने या कुलाचा उद्धार करणार. हे कुल पूर्ण बसलंय का पूर्ण रूपात आहे? नाही ना, पूर्ण रूपात आहे ना. मग आनंदाने चला स्थानाव, झाडाला तकलीफ नको, चला स्थानाव. एकदम आनंदाने मोकल्या मनाने, एकदम मोकल्या मनाने चला स्थानाव. घ्या माग्याच जमला बोलायला
प्रवीण दादा नवनीत काकाच्या घराच्या समोर जिथं कोंबडा हरवलाय ना नारळ फोडायचा बाबा तुझं का असेल तुला दिलं जाईल पण झाडांना किंवा घरादाराला सांभाळ कर. कोंबडा कुठं हरवला आहे मी इकडे इकडे माझ्याकडे बघा इकडे बघा कोंबडा कुठं हरवला बघितला जिकडे कोंबडा हरवला तिथं देव आहे का पहिले होता का हा मग तिथं जाऊन नारळ फोडायचे तुम्हाला काय बोलायचा बाबा रे तुझा मानपान देतो जे का असेल पुढचं तुझं जागेवर दिलं जाईल पण आमचा सांभाळ करशील तर झाड तोडलं का त्याचं सावली तोडले ना जा त्याला माफी मागा बोला काय असेल ते तुझं दिलं जाईल 2 अगरबत्ती बंद्या जा खूप पूर्वी असेल आणि त्याची ओळख आता विसरले तुम्ही चला बा अगोबाचं घ्या वाघ्याला रे डरकाळी फोडी तर वाघ्याला रे डरकाळी फोडी शिवार मोकळा करून द्या तुझा बघ शिवार मोकळा का तुझा हा कर मोकला चल दाखव तुझी ओळख पहिल्यांदाच आढळलं काय पहिल्यांदाच आलंय ना तर ओळख दे तुझी कोणत्या रूपात आहे तू हा वाघोबाई शिवार मोकळे का तुझं दे शिवार मोकळा करून म्हणून रस्ता सोडा जा शिवार मोकळा करून दे या वाघवाचं तू रे शिवाराचा राजा शिवाराचा राजा तू रे शिवाराचा राजा शिवाराचा राजा भाऊजी बाबा भाऊजी बाबा तू रे भाऊजी बाबा भाऊजी बाबा जरीमरीचं घे बाबांचं बाबांना भरपूर येत आले खेळताय जरीमरीचं घे त्यांचा विचारू काय आई जरी मरी माता ग आई जरी मरी माता ग तू ये ना माई खेळायला ग आई जरी मरी माता ग आई तू जावे मला खेळायला ग आई जरी मरी माता पहिले ओळख द्या मला ओळख द्यायची बाबांच्या वयाच्या मानाने आपण हे जुनं झाडे का तुमचं पहिल्यापासून खेळताय विचारू आपण वयामानाने जास्त नको त्यांना तकलीफ बोला आम्हाला सांगायचं कोण आलोय हा झाड बोलतोय का संचार बोलतोय कुठून आल्या हा म्हणून बोलतो झाड बोलतोय का देव बोलतोय हा कुठून आली तरी मरी कुठून आली ती आली कुठून हा 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 मग काय करते यांचं घरचं कोण आहे घरचं द्या एक जण या कोणतरी मी सांगतो काय करायचं या मी सांगतो थांबा संचाने खेळत कधी कधी ते तिचा पुढचं हे करता वयामानाने जास्त नाही बाबा मला एक सांगा जी जरीमरीचं हे करतय राहायला कुठं तुम्ही चिंचगरला बरोबर आहे जी जरीमरी बसले ही तुमची आहे का पाहुणे आलेले बरोबर आहे ती आमची आहे जरीमरी तुमची नाही का आले कारण माहितीये का तिचा हा ती धान्यवाले का काय वस्तू म्हाताऱ्याने आणली होती पण ती उभी राहते का तुमच्या अखेला आता काय लागतंय तिला माहितीये का हा ऐका तुमची लक्ष्मी स्थिर करते का ती हा मग ती काय स्थान मागते माहितीये का ती रूप मागते रूप म्हणजे जसे टाकेत
तसं रूप मागते, पण ती कुठून आली ती माहितीये का? हा, ती दुसऱ्यांची आलेली आहे. पण ती कशी आले तर तिचं काहीतरी तुम्ही आणलंय, त्या आणलेल्या गोष्टी बसले. काय आलंय? आणलेल्या गोष्टी. तिला ठेवायचे का पाठवायची जागेवर? अजून कोणी तुमचं कमी वयातला इथे व्यक्ती कोण आहे? जसं बाबांचं खेळते तसं कोणाचं जगाचं? आहे एक, आहे एक, आहे एक. आता काय करायचं तुम्हाला? तुमच्या वयानुसार होणार नाही बाबा, मी सांगतो तेवढं कराल. ती कोणत्या रूपाची आहे? जरीमरी. जरीमरीचा मसोबा आहे का शिवारात? देवारात चंद्रवाला गोटा आहे का त्या जी जरीमरी आहे तिच्यात? मग तू कुठे गेला? नाही ना. आता हे भंडारा घ्यायचं, बोला आमच्या जेवढं होईल तेवढं करू. ती काय मागते माहितीये का? ती तिची रूप मागते, म्हणजे मूर्ती मागते बनवायला. काय मागते? मूर्ती मागते बनवा, रूप बनवायला मागते. बनवणार का नाही बनवणार तुम्ही? रूप मागते ती जरीमरीच. आणि तिच्या जोडीला जो बसलाय कोण आहे तो? कोणी मुका बिका कोणी होता का तुमच्या घरात? हा, मुका झालता का कोणी? नाही ना. मग तिला साकडं घाला. आता वयामाने तुमचं नको तकलीफ तुम्हाला बाबा. ती फक्त काय मागते? रूप मागते. रूप म्हणजे काय? माझी एक मूर्ती बनवा, कारण तुमच्या म्हाताने काहीतरी चुकी केली म्हणून ती आलेली. हा, म्हणून भंडारा व्हा. तुमच्या वयामानाने नको जास्त तकलीफ तुम्हाला. फक्त बोला ती रूप मागते, स्वप्नात येईल, कशात येईल. आणि तिने अजून एक झाड पकडलंय तुमचा. झाड म्हणजे यांचं खेळताना अजून एक झाड खेळतंय तुमचं. माहितीये कोणतं? डोळा मी सांगतो. तिला बोला जसं होईल तसं आम्ही करू. काय मागते ती माहितीये का? रूप मागते. रूप. तुम्ही कशा बसवले तिला? असं आहे, असं आहे, असं आहे. ते 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 तिची भूताला येते. ती कॉईन आहे तिचं, भरपूर आहेत. पण तिचा मसोबा आहे का जागेवर? तर नाहीये. मग तिचं जसं जग शक्य होईल तसं एक मूर्ती रूपाने जरीमरीचं करा. ती कधीच तुम्हाला काही कमी पडून दिला नाहीये आणि पुढे देणार पण नाहीये. हा, फक्त मूर्ती लिहून घ्या. जा बाबा मागं बसा. का तुमच्या वयामाने नको खेळायला. कारण तुमचं स्वतः बोलता का संचार बोलतो हा मला समजलं. ती येते तेवढ्या पुरतं, पण तुम्हाला ती बोलून देत नाही. ती स्वतः बोलायला लावते तुम्हाला, संचार नाही बोलत. हा, बसा मागं. मग मी तिला साकडं घालू, आपण करून देऊ. घ्या वाघोबाचं. जवळ बोलविला खेळतो त्याचं कारण आहे मी, नाही तर बोले या झाडाला का खेळवता. शेवटला त्याचा पत्ता मी उघडा करणार आहे. भगवत देवा आनंदाने आलेत ना? आनंदाने आले तर आनंदाचा मार्ग. या कुलाचा सांभाळ कराल, गावाचा सांभाळ कराल का? हा, बोला. मग जर तुम्ही आनंदाने आलेत तर तुमची ओळख आम्ही कशी घेऊ? तुम्ही वाघोबा आहेत. काय ओळख तुझी? दाखव ओळख सगळी सगळ्यांना. हा, कशी ओळख आहे तुझी? हा, सगळ्यांना तुझी ओळख. द्या माईक जरा 2 मिनिटं त्यांना. पुढे माईक तो वाहिले. वाघोबाचं स्थान आहे का देवारी? तुमच्या देवारी वाघोबाचं स्थान आहे का? हा, देवारी होतं का स्थान तुमचं वाघोबाचं? लिहून ठेवा. सांगाल मी, सांगाल ना देवा. सांगतो मी. आता आपण त्यांना विचारू. मी सांगतो कोणाला माहित नाही कुठे काय. देवा तुम्ही या देवारी बसलेत का? हा, बसलेत का? हा, मग या कुलाचा सांभाळ कराल का? तुमची ओळख या प्रजेला देणार. तुम्ही कुठे बसलेत? हा, आहेत का देवारी? हा, नाही देवारी, पण तू बसलाय. मग आम्ही बोलवणी करून तेव्हा येणार ओळख करून द्यायला. ते भंडारा देणार.
आहे तुमच्यात वागोबा. कसं आहे तो मी तुम्हाला शेवटला सांगतो. आधी वाऱ्या जरा सगळ्या मोकळ्या होते. त्याला आनंदाने सांगाव. चांगले वाऱ्या खेळायचे तुमच्या. घ्या जीवदानीच. जीवदानीच घ्या. अगं मीरा रागावची ग डोंगर रागाची, अगं मीरा रागावची ग डोंगर रागाची, आणि जीवदानी माता माझी गलाची, आणि